कॉफीच्या अंतर्गत या सगळ्या गोष्टी कशा असू शकतात? कॉफी पिणं खरं तर कॅफेनमुळं म्हणजे ते तुम्हाला असं तरतरी देतं किंवा तुम्हाला खूप कंटाळा आलाय बाबा, तुम्हाला फ्रेश व्हायचं आहे असं म्हणून मग कॉफी बऱ्याचदा पिली जाते. तर आपण कॉफीचा डबा, कुठलीही कॉफी डबा पण थोडा वेळ उघडा राहिला तर काय होतं, मॉइश्चर त्याला लागतं आणि मग ते घट व्हायला लागतं है सॉलिड ना, होतं म्हणजे सॉलिड होतं असं एकदम. गोळीसारखं मग ते चमच्याने निघत नाही, काही नाही. मग आता विचार करत आहे आपल्या पोटामध्ये गेल्यानंतर हाच परिणाम नाही का दाखवणार. आणि मी कितीतरी उदाहरणं अशी बघितली की ज्यांना कॉफी पिण्याची सवय आहे ना त्यांच्यामध्ये कॉन्स्टिपेशन होतं आणि तो टिपिकल असतो. म्हणजे मग त्यांना प्रेशराईज करावं लागतो, कुंथावं लागतो, खूप वेळ लागतो आणि मग काही वेळेला पातळ होणं, चिकट होणं, भसरट होणं अशा तक्रारी जाणवत. मग त्याच्याऐवजी ब्लॅक टी, मी अगदी हर्बल टी पण नाही म्हणत, खूप जणांना खूप जास्त वेळा चहा घेण्याची इच्छा होते तर चहा सुद्धा आपल्या शरीरासाठी नुकसानदायकच असू शकतो. बरेच जण असं करतात की मग नेमकं जेवणाच्या वेळेत चहा घेतात आणि जेवण टळलं जातं मग कारण ती भूक मरते है ना. तर ते सुद्धा नको आहे. तर चहा हा 2 वेळा घ्यावा, एकदम कमी दुधाचा चहा घ्यावा किंवा दूध न घालता ब्लॅक टी घेतला तर उत्तम आहे. मग त्याच्यामध्ये गवती चहा, तुळस, आलं असं टाकून तुम्ही घेऊ शकता आणि तो तुमच्यासाठी चांगला आहे कारण आलं हे पचनाला चांगलं आहे.